लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचा, लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचा. कुलवाडी कुलभूषण छत्रपती शिवाजी महाराज की जय. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय. क्रांतीवाद ज्योतिबा फुल्यांचा विजय. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुल्यांचा विजय. क्रांतीगुरु वीर लहुजी वस्ताद साळव्यांचा विजय. माता जिजाऊचा विजय. माता अहिल्याचा विजय. माता भीमाईचा विजय. माता रमाईचा विजय. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय. धर्मवीर भाऊराव पाटलांचा विजय. साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचा विजय. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा विजय. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा विजय. जय भीम, जय भीम. हा मुद्दा राज्यामध्ये चर्चेत आला आणि या जातीला वाटायला लागलं की आम्हाला काहीतरी भेटणार आहे. हा मानव धर्म आहे, हा माणसाचा गुणधर्म आहे. जर भेटत असेल तर मला का नको, जर भेटत असेल तर मला का नको. आणि या गोष्टीसाठी कुठलीही जात अपवाद नाही, कुठलीच जात अपवाद नाही. सहजासहजी फुकट भेटत असेल तर मला का नको, ही प्रत्येकाची धारणा असते. आज 4 जून 2026 राज्यामध्ये आणि राज्याबरोबर सातारा जिल्ह्यामध्ये आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा अजेंड्यावर असलेला मुद्दा, त्या मुद्द्याच्या अनुषंगानं बौद्ध आणि मातंगांमध्ये विचारांची निर्माण होणारी दरी याबाबत माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली राज्याध्यक्ष जकाप्पा कांबळे, पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांतदादा कांबळे, पश्चिम महाराष्ट्र संघटक गंगावणे काका यांच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं आपली भूमिका स्पष्ट करावी म्हणून बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरामध्ये तातडीच्या बैठकीचं नियोजन केलं होतं. त्यासोबतच 6 जून 2026 रोजी शिवराज्याभिषेकाबाबत मनोहर पंत कुलकर्णी यांनी घेतलेली भूमिका आणि राजघराण्याचा होणारा अवमान अपमान याबाबत भूमिका घ्यावी म्हणून बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीला सगळेच प्रमुख पदाधिकारी उपस्थित झाले आणि मातंग समाजाचं कुठेही नुकसान होणार नाही अशी भूमिका घेण्याचा निर्णय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सातारा जिल्ह्यानं अधोरेखित केलेला आहे. दुसरा मुद्दा 6 जून शिवराज्याभिषेकाचा. बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार घालून अभिवादन केलं. साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. आणि परवा दिवशी 6 जून रोजी होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं ज्या आत्मक्लेश आंदोलनाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याबाबत भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्र राज्यामध्ये भाजप प्रणित RSS प्रणित जातीवादी प्रतिनिधी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवाजीराजे अदिव्य छत्रपती शंभूराजे यांचा अवमान अपमान आणि अवहेलना करण्याची जणू स्पर्धा लावलेली आहे. छत्रपती आणि छत्रपतीचं घराणं याच्यावर चिखलफेक करण्याचं काम चालू आहे आणि त्याला मूर्त स्वरूप मनोहर पंत कुलकर्णी देत आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून आज अखेर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने नेहमीच निषेध नोंदवलेला आहे. मात्र वडिलांच्या निधनानंतर थोरल्या भावाची नैतिक जबाबदारी असते, तो एकत्र कुटुंब मॅनेजर असतो. साताऱ्यातील राजघराण्यात एकत्र कुटुंब मॅनेजर म्हणून थोरले महाराज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. राष्ट्रपुरुषांचा, राजमाताचा, शिवरायांचा, शंभूराजांचा अवमान बदनामी होत असताना उदयनराजे भोसले गप्प का? शिवरायांचे वंशज म्हणून तुम्ही गप्प का?
तुमच्यावर कुणाचा दबाव आहे का? तुम्हाला कोण भीती दाखवायचा प्रयत्न करतोय का? अशी काय बाब असेल तर तसं तुम्ही आम्हाला उत्तर द्या. तुम्ही सत्ता सुंदरीच्या मोहपाशात आहात का? तसं असेल तर आम्हाला आपण उत्तर द्या. आणि ही जर बाब नसेल तर मात्र राजे छत्रपती घराण्यावर आणि राजमाता जिजाऊ शिवराज शंभूराजांवर होणारी चिखलफेक थांबण्यासाठी तुम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला आवाज द्या. अख्खा महाराष्ट्र आपल्या पाठीशी उभा करू. मात्र आपण व्यक्त होणं गरजेचं आहे. अण्णा हजारे सारखं मौन धारण करणं हे राष्ट्रहिताला, राजहिताला, राजधर्माला घातक आहे. म्हणून आम्ही श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे राजघराण्याचे वंशज म्हणून त्यांना विनंती करतोय की 6 जून अजून लांब आहे. 2 दिवस बाकी आहेत राजे. तत्पूर्वीच आपण आपली भूमिका घोषित करा. अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया 6 जून 2026 पासून शिवराज्याभिषेक दिनापासून सातारा जिल्ह्यामध्ये राजे आपण व्यक्त होत नाही म्हणून आत्मक्लेश आंदोलनाला सुरुवात करणार आहे. हे आंदोलन न थांबणारं लॉंग टर्म असून ज्या ज्या गावामध्ये शिवरायांचा पुतळा आहे त्या त्या गावामध्ये जाऊन त्या पुतळ्याजवळ आत्मक्लेश करून शिवरायांचे वंशज थोरले महाराज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आपण व्यक्त व्हा म्हणून आत्मक्लेश करणार आहे. याची नोंद तमाम सातारकरांसह प्रत्यक्ष श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेंनी घ्यावी. कारण राजे आजही आपली महाराष्ट्रामध्ये आदरयुक्त भीती आहे. आजही महाराष्ट्र आपल्या आदेशाची वाट बघतोय. मात्र आपण आदेश देत नाही. त्यामुळं राष्ट्रधर्म, राजधर्म याला धोका पोहोचलेला आहे. संविधानाला धोका पोहोचलेला आहे. म्हणून राजे आपण व्यक्त व्हा. अन्यथा आम्हाला आत्मक्लेश आंदोलन करावं लागेल याची नोंद घ्यावी. जय भीम, जय भारत, जय संविधान, जय शिवराय.